नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय बार्शीतल्या 12 ज्योतिर्लिंग करायला. आता बघा हा माझा मित्र आहे आणि आपली गाडी तिकडे थांबलेली मागं रिक्षा. 5-6 मित्र आहेत आम्ही, तर येणारे दोघं तिघं त्याच्यामुळे थांबले. तर असंच बघत राहा, त्याला मग दाखवतो तुम्हाला. हा आले बघा मित्र सगळे, तर बघू शकता हे सगळे आहेत आम्ही. तर जाणारे दाखवतो तुम्हाला, तर असंच बघत राहा. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही आलो आहे बार्शीतील भीमाशंकर मंदिरात. तर पहिला मंदिर तुम्हाला दाखवतो, चला मग आतून दाखवतो कसं आहे परिसर. तर 12वा ज्योतिर्लिंग एक शिवलिंग आहे, रामेश्वर असं नाव आहे मंदिराचं. तर बघू शकता रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे इथं. तर बघू शकता, दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता दुसरा झालेला आहे. तर आम्हाला अजून खूप काही बघायचं आहे, खूप मंदिर बघायचं आहे, म्हणून त्याच्यामुळे लवकर दर्शन घेऊन चालले आम्ही. जास्त व्हिडिओ बनवत नाही, थोडं बनवतो. तर व्हिडिओ वाचत बघत राहा, आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. तर बघत राहा पुढं असंच. तर यायला लागले सगळे मित्र आमचे. ज़्यादा पैसा मत निकालो उसमें से, ज़्यादा पैसा निकालेगा फिर बोलेगा 5,000 की जगह 10,000 बोल देगा. बोला 20,000 डाल दिया हूँ, तुम लोग की इच्छा है जितना होता है. ठीक है फिर ठीक है. आप मेरे को घूमने को कम पड़ने का नहीं, मेरे को बस मनोज भाई पे विश्वास है, उसको दे दो. वो जितना चाहिए उतना खर्चा कर लेगा और बाकी खर्चा कर लेगा. हे बघा, बघू शकता मित्रांनो, आता आलेले मंदिर. तर दाखवतो तुम्हाला, चला. बाळेश्वर मंदिर कुठलंय रे? बाळेश्वर नाका, बार्शी. मागच्या वर्षी जत्रा होती, फक्त जत्रा भरली होती मागच्या वर्षी. ह्या वर्षीने काय तेवढी भरली नाही वाटतं जत्रा. ह्या वर्षी शांत वाटते. नाही ना, हा बरोबर, आपल्याला उशीर झाले. आम्हालाच उशीर झाला यावर्षी. नंतर गेल्या वर्षी लवकर आलो होतो, पण गेल्या वर्षी मी व्हिडिओ सोडलो नव्हतो. ह्या वर्षी व्हिडिओ सोडतो. काय झालं का अजून? बघू शकता हे बाळेश्वर मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला. 2 शिवलिंग आहेत तिथे, एक बाळेश्वर आणि एक पाताळेश्वर.
उतरा. दुसरा एक अजून एक मंदिर आलेलं आहे. तर भोगेश्वर महादेव मंदिर असं आहे मंदिराचं नाव. आतून दाखवतो परिसर तुम्हाला. चला. तर व्हिडिओ थोडंच बनवायला लागले कारण की लय मोठं होईल व्हिडिओ म्हणून थोडं बनवले. जेवढं होईल तेवढं दाखवत राहतो मी. तर बघत राहा व्हिडिओ असंच. ग्रामदेवत भगवंत मंदिर बघू शकता तुम्ही. अमरेश वरद श्री भगवंत मंदिर असं देवाचं नाव आहे. तर तुम्हाला दाखवतो आतमधून मंदिर कसं आहे. तर चला. तर मंदिराचं तर परिसर एक नंबर आहे. कोर्ट है ना ये? अरे यार, अरे ऐसा मत बोलो यार. सब मंदिर को है हम लोग. सगळे पापी लोग मत बोलो यार. सब दर्शन करने हैं. कौन लोग पापी है ऐसा मत बोलो. कोई पापी नहीं है इधर. सब भक्ति है. एक आदमी कितना पाप करेगा भाई. महात्मा फुले काय नाव रे विद्यालय मंदिर. तर विद्यालयामध्ये आहे का मंदिर आहे. महात्मा फुले विद्यालय मंदिर. आतमध्ये दाखवतो. शंकरेश्वर.
तर मित्रांनो, आम्ही जेवढे मंदिर झाले तेवढे मंदिराचं तुम्हाला दाखवतो, कारण की आम्हाला उशीर एकतर झालेलं आहे, त्याच्यामुळं लवकर दाखवतोय. जेवढं दाखवते तेवढं चांगलं प्रयत्न करतोय दाखवायचा. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हर हर महादेव कमेंट करा. तर असंच दाखवतो, पुढचा व्हिडिओ बघत राहा. तर अजून 2-4 मंदिर आहेत, दाखवतो तुम्हाला. तर थोडे शॉर्ट दाखवायला लागले, कारण की पूर्ण व्हिडिओ काढण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे. तर आपल्याला सगळे मंदिर फिरायचे, त्याच्यामुळं थोडंच दाखवते. तर बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. तर हा आमचा रिक्षा. या उत्तरेश्वर मंदिर गर्दी राहिली तर जरा खूप गर्दी राहिली तर बाहेरून दर्शन घेणार आहे. तर गर्दी नसली तर आतून दर्शन घेणार हे बघू शकतो मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो आतला परिसर. हा मंदिराचा परिसर लयच खूप छान आहे आणि ह्या मंदिराचा इतिहास इतका मोठा आहे ना, जितकं सांगेल तेवढंच कमी आहे. तर कारण की सांगण्याचा उद्देश असा आहे की विष्णू भगवानाचं चक्र ह्या विहिरीमध्ये राहिलेलं आहे. विहिरीमध्ये येऊन समाप्त आहे. इथं एक मोठीशी विहीर आहे. विहिरीवरून पायऱ्या केलेल्या आहेत मंदिराला जायला, बघू शकता. पटपट चला, फोन केलं त्याने. काय काढायला
फोटो काढायला का? गेल्या वर्षी आलो होतो सर दुपारच्या टायमाला. इथं म्हणलो होतो मी नमो पार्वती पते जोऱ्यात. हां इथंच म्हणलो होतो. गेल्या वर्षी लय गर्दी होती, सगळेजण आलो आपलं आपण आलो होतो. चला आता गर्दी तुम्हाला मोबाईल पंचमुखी आहे. गेल्या वर्षी रस्ता बिस्ता नव्हता आहे का नाही? रस्ता बिस्ता कायच कळत नव्हतं गेल्या वर्षी. घर पे एक है और इधर एक सामने हाँ इधर एक मंदिर आहे. तर मंदिर तर एवढं सुंदर आहे की जुन्या काळातलं मंदिर असलं काहीतरी जुने त्यापूर्वी काळात बांधलेले आहे ते मंदिर दाखवतो तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा कारण की त्यांना ज्यांनी पण बारशाचे बघावं मंदिर आहे तर तब हो गया मंदिर विंदिर जाके आए उसके इसके घर पे जाओ. चलो शुभ रात्री सबको. तर आमचे सगळे देव फिरून झालेले ती. तर आम्ही आता आलेले आहेत रूमवरती. तर थोडेच फिरले, थोडे कमी फिरले. 12 ज्योतिर्लिंग फिरले नाही. तर कमी 1-2-3 लांब होते गावच्या बाहेर बार्शीच्या म्हणून त्याच्यामुळे गेले नाही. तर बार्शीमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत म्हणून बार्शीचं नाव बार्शी असं पडलेलं आहे 12 ज्योतिर्लिंगमुळं. परत एकमेव मंदिर असं भगवंताचं मंदिर आहे, जगात कुठंच नाही आहे असं भगवंताचं मंदिर इथं आहे. तर असं खूप रहस्य आहेत बार्शीमध्ये दाखवण्यासारखे, पण आपल्याला तेवढं काय जाणकारी नाही आहे म्हणून त्याच्यामुळं थोडं जेवढं माहिती आहे तेवढं सांगतच आहेत आपले. तर व्हिडिओ कसा झाला सांगा. मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी पुढं असंच भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो.